Hello friends, I am Vikas Mane from Devchand College. Today I am going to discuss the first poem of our syllabus. The poem is Song of the Open Road. It is written by Walt Whitman. Let me tell you firstly about the poet. Walt Whitman was born on 31st May 1819. He was dead in 26th March 1892. Walt Whitman was an American poet, essayist, and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon, and he is often called the father of prose. He grew up in Huntington in a family with difficult economic status. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln, is widely popular. The section 1 of Song of the Open Road from Leaves of Grass. It is a beautiful blend of self-awareness, free will, and tenderness of heart. It gives us poets realization that along the journey of life one will face a taste of wisdom which is not tasted in any school or university. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. The road signifies mobility. One can take the road as a point to start over towards something new. Walt Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. Friends, let me explain in Marathi. वॉल्ट विटमन यांचा जन्म 31 मे 1819 साली न्यूयॉर्क येथे झाला व त्यांचा मृत्यू 26 मार्च 1892 मध्ये वयाच्या 72व्या वर्षी झाला. वॉल्ट विटमन हे एक अमेरिकन कवी, निबंधकार व पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. वॉल्ट विटमन हे अमेरिकन लोकांचे कवी म्हणून संबोधले जातात, कारण त्यांनी अमेरिकन लोकांची स्वप्ने, गुणदोष, अमेरिकेतील लोकशाही, सामाजिक गोष्टी यांच्याबद्दल त्यांनी लेखन केले आहे. म्हणून वॉल्ट विटमन हे सर्वात जास्त प्रभावशाली अमेरिकन कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर त्यांना दी फादर ऑफ फ्री वर्स म्हणून ओळखले गेले. जेव्हा त्यांनी लीव्ज ऑफ ग्रास नावाचा कविता संग्रह लिहिण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी 12 कवितेस नाव न देता लिहिल्या. तसेच पुढे त्यांनी 33 वर्ष जवळजवळ 400 कविता या लीव्ज ऑफ ग्रास या काव्यसंग्रहास लिहिल्या. हा काव्यसंग्रह प्रथमतः 1855 साली प्रसिद्ध झाला. त्यांनी अब्राहम लिंकन यांच्या मृत्यू स्मरणार्थ लिहिलेली कविता
ओ कॅप्टन, माय कॅप्टन खूपच प्रसिद्ध आहे. सॉन्ग ऑफ दी ओपन रोड हा पहिला भाग ल्यूज ऑफ ग्रास या काव्यसंग्रहातील आहे. सदर कविता ही स्वतःची जाणीव, स्वच्छंदी जीवन आणि हृदयाची कोमलता असे मिश्रण आहे. या कवितेत कवी सांगतो की प्रत्येक माणसाला त्याच्या शहाणपणाची परीक्षा त्याच्या जीवनामध्ये द्यावी लागते. ही कोणत्याही शाळेत किंवा विद्यापीठात नसते. पुढे कवी सांगतो की रस्ता ही अशी वस्तू आहे जी सर्वजण वापरतात. मग तो गरीब असो की श्रीमंत, रस्त्याचा वापर सर्वजण करतात. जेव्हा आपण एका शहरातून दुसऱ्या शहराकडे जातो तेव्हा रस्ताच आपणास घेऊन जातो. रस्ता ही गतिशीलतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपण रस्त्यावर एका ठिकाणाहून सुरुवात करतो तेव्हा नक्कीच दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी नवीन मिळते. कवी सांगतो की प्रत्येकाने जीवनामध्ये प्रगती करायची असेल, जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर एका ठिकाणी जास्त थांबता कामा नये. जरी आपले आदरातिथ्य होत असले तरीही आपण पुढे जात राहणे गरजेचे आहे. सॉन्ग ऑफ दी ओपन रोड या कवितेमध्ये लोकशाही मूल्य, फ्रीडम, जॉय ही मूल्ये दिसतात. ही कविता इन्स्पिरेशनल पोयम आहे. ही कविता फ्री वर्समध्ये लिहिलेली आहे. फ्री वर्स म्हणजे मुक्त काव्य, ज्यामध्ये कवितेचे राईम व मीटर यांचे नियम पाळले जात नाहीत. या कवितेत कवीने मोनोलॉग फॉर्मचा वापर केला आहे. सो फ्रेंड्स, लेट अस सी द पोयम सॉन्ग ऑफ दी ओपन रोड. फर्स्टली, let us see the new words of the poem. The first word is that afoot means going on foot, walking in motion म्हणजे पायी निघणे. Next, light hearted means cheerful, carefree means आनंदाने, काळजी न करता. Whimper means make a series of low, weak, sad cries, especially with fear and pain. Means भीतीने व त्रासाने एकसारखे वेदनेने लहान आवाजात रडणे means whimper. So let us see the next words. Henceforth means from now means आत्तापासून. नेक्स्ट इज पोस्टपोन मीन्स टू स्टॉप फॉर फ्यू डेज मीन्स एखादी गोष्ट काही दिवसासाठी थांबवणे म्हणजे पोस्टपोन. नेक्स्ट इज इनडोर मीन्स डेली लाईफ. नेक्स्ट इज क्युरिलियस मीन्स कंप्लेनिंग शोईंग दॅट वन इज इरिटेड मीन्स तक्रार करणे, कुरकुर करणे मीन्स क्युरिलियस. कंटेंट मीन्स हॅपी, सॅटिस्फाईड म्हणजे आनंदाने. नेक्स्ट इज कॉन्स्टेलेशन्स. इन दिस कॉन्टेक्स्ट फेट और डेस्टिनी. हिअर इज अनदर मीनिंग. इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल म्हणजे नशिबाला मानणारे लोक. सफाईज मीन्स इनफ, सफिशियंट म्हणजे पुष्कळ, विपुल अशा अर्थाने. डिलिशियस बर्डन्स मीन्स हिअर स्वीट मेमोरीज ऑफ द पास्ट म्हणजे भूतकाळातील गोड आठवणी. हेअर इज द फर्स्ट स्टॅन्झा. अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक the open road. Healthy, free, the world before me, the long brown path before me, leading
wherever I choose. Let me explain. The poem begins with poet's journey on foot on the open road. Here, the road means the road of life. He expressed that he is very cheerful to take the journey. In addition, the poet has a control over the journey as he is free to choose the brown path wherever to travel. It indicates the poet's inner desire to enjoy life. Friends, in the first stanza, the poet has used a figure of speech. Let me read the line: a foot and light hearted I take to the open road. Here, the poet has used a inversion figure of speech. The words are not in a correct prose order. The correct prose order is I take to the open road a foot and light hearted. So friends, here is inversion figure of speech. Let me explain the first stanza in Marathi. A foot and light hearted I take to the open road. Healthy, free, the world before me. मी पायी निघालेलो आहे. माझे हृदय हलके फुलके आहे. मी या स्वच्छंदी मोकळ्या रस्त्यावर प्रवास करत आहे. माझ्या समोर पोषक जग आहे. कोणताही अडथळा नाही, कोणाचीही बंधन नाही. The long brown path before me leading wherever I chose. कवीनं ब्राऊन पाथ वापरलेले आहे. रस्त्यावरचे बोर्ड हे ब्राऊन कलरमध्ये असतात. कवी म्हणतो सगळ्या वाटा माझी वाट पाहत आहेत. असा माझा जीवनाचा प्रवास चालू आहे. मी या जगात एक पर्यटक आहे. मला आता कोणाचीही बंधने नाहीत. यातून कवीला लोकशाहीची मूल्य सांगायची आहेत. सो फ्रेंड्स, लेट अस सी द सेकंड स्टॅन्झा ऑफ द पोएम. Henceforth, I ask not good fortune. I myself am good fortune. Henceforth, I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticisms, strong and content I travel the open road. Means the poet continues the thoughts in earlier lines by saying that he does not ask for good fortune and he considers himself the creator of his own fortune. Every man is the maker of his own fortune. He adds that he will not cry or hesitate to do anything without postponing it, and he expects nothing. He is no longer satisfied being confined in the four walls. He is a strong and happy enough to travel on the open road, having unlocked himself from several complaints and arguments in his past life. Here, the poet has used a figure of speech in the second stanza. Henceforth, I ask
not good fortune. I myself am good fortune. Here, in this line, there is a repetition figure of speech because the word good fortune is repeated. That is why here is repetition figure of speech. Friends, let me explain this stanza in Marathi. Henceforth, I ask not good fortune. I myself am good fortune. म्हणजे सर्व काही मोकळे फ्री असताना मी ईश्वराकडे कशाला प्रार्थना करू. मी कुणापुढेही दया याचना करणार नाही. मी स्वतः सुदैवी आहे. मीच नशीबवान आहे. मग कशाला इतरांकडून गुडलकची प्रार्थना करू. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर. पोस्टपोन नो मोर. नीड नथिंग. विम्पर म्हणजे भांडणे. मी भांडत बसणार नाही. मी कुरबुरी करत बसणार नाही. मला आणखी कशाचीही गरज नाही. मी माझे काम पुढे ढकलणार नाही. माझ्याकडे भरपूर आहे. मला आणखी काय हवे आहे. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरिलियस क्रिटिसिझम. मी घरातील भांडणे मिटवून टाकली आहेत. मी या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलो आहे. मी छोटे मोठे व्यवहार पूर्ण केले आहेत. एकमेकांच्यावर टीका करण्यापेक्षा मी माझे भविष्य घडविणार आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. म्हणून मी अतिशय मजबूतीने, दृढनिश्चयाने व समाधानाने जीवनाचा प्रवास स्वीकारला आहे. So, let us see the third stanza of the poem. The earth that is sufficient. I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Means the poet tries to free himself from the worldly pleasures and relations, even though he has a great faith in them and knows what they are doing well and happy with them. He does not like to engage himself with friends. The poet thinks that the Mother Earth is now enough for him to travel. Let me tell you in Marathi. The earth that is sufficient. ही पृथ्वी परिपूर्ण आहे. I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. तिच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. कॉन्स्टिलेशन्स म्हणजे तारकांचा समूह. त्यांची मला गरज नाही. आकाशात जे सूर्य, चंद्र, तारे आहेत त्यांची मला गरज नाही. ते वैभव संपत्ती हे आकाशाचे वैभव आहे. आकाशाचे वैभव मला नको आहे कारण ती आकाशाची संपत्ती आहे. ती आकाशाचे वैभव आहे. आय नो दे सफाईज फॉर दोज हू बिलॉंग टू देम. म्हणजे स्कॉलर व्यक्ती यांची मला गरज नाही कारण ती त्यांची विद्वत्ता आहे. ज्यांच्याकडे ते आहे कारण ते त्यासाठी डिझर्व करतात. मी मात्र माझे आयुष्य मीच घडविणार आहे. सो लेट अस सी द फोर्थ स्टांजा ऑफ दिस पोएम. स्टिल हियर I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me. Wherever I go, I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them
and I will feel them in return. So, here the poet has put the last stanza into bracket to separate himself from the worldly needs. Here, the poet wants to mean that he carries his old problems with him, but he calls those problems old, delicious burdens. It shows that here is meaningful relationship between him and his delicious burden. Swears that it is impossible for him to get rid of them. He is filled with them and he will feel them in return. Let me tell you in Marathi. कवी सांगतो की मी जीवनाचा प्रवास करताना डिलिशियस बर्डन म्हणजे गोड जुन्या आठवणी वाहून नेणार आहे. अनेक स्त्री पुरुषांच्या आठवणी, अनेक प्रसंग वाहून नेणार आहे. त्यामुळे माझा प्रवास आनंददायी सुखकर होईल. आय स्वेअर इट इज impossible for me to get rid of them. I am filled with them and I will feel them in return. म्हणजे मी खात्रीनं सांगतो या सगळ्या गोष्टीतून सुटका करून घेऊ शकत नाही, कारण या सगळ्या आठवणी गोष्टी माझ्या रोमारोमात साठल्या आहेत. या सर्व गोष्टींनी माझे आयुष्य व्यापून टाकले आहे. मी सुद्धा माझ्या कामगिरीने त्यांच्या मनात माझ्याबद्दलच्या आठवणीने व्यापून टाकणार आहे. सो फ्रेंड्स, सॉन्ग ऑफ द ओपन रोड encourages us to enjoy the life in healthy and free world. It motivates us to fill our heart with immense pleasure. The poem teaches us to be optimistic and happy. We have everything, including freedom and opportunities. It encourages us to enjoy the life in healthy and free world. So friends, thank you for watching my video. If you like my video, like, share and subscribe my channel. Thank you.